रात्रीच्या जेवणामध्ये किचनमध्ये जास्त वेळ काम न करता अगदी झटपट होणारा बेत बनवतोय। बऱ्याच वेळेस आपल्याला काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटलं की आपण डाळ भात, खिचडी किंवा मग मसाले भात बनवतो। पण नेहमी तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा ना असं काहीतरी वेगळं पण चविष्ट असं बनवलं ना तर आपणही खुश आणि घरचेही खुश होतात। आणि कुकरमध्ये जिरा राईस बनवूनही चिकट वगैरे झालेला नाही, प्रत्येक दाणा न दाणा सेपरेट झालेला आहे। त्यासाठी एकदम परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पाव कप हरभरा डाळ घेतली, पाव कप तुरीची डाळ घेतली, पाव कप मूग डाळ घेतली। आता यामध्ये ना पाणी घालून या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। हे बघा, इथे मी डाळी व्यवस्थित अशा धुवून घेतलेल्या आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून अर्धा तास तरी या डाळी आपण भिजत ठेवूया। डाळी भिजत ठेवल्यामुळे ना लवकर तर शिजतात, पण या डाळीमधलं ॲसिडिक नेचर जे आहे ते कमी होतं। बऱ्याच वेळेस ना आपल्याला डाळी वगैरे खाल्लं की ॲसिडिटी होते, तर वरण वगैरे बनवताना ना या डाळ अर्धा तास अगोदर तरी भिजत ठेवायची, म्हणजे ॲसिडिटी होणार नाही। तर इथे मी या डाळी अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या, यातलं पाणी काढून टाकूया। आता या डाळ आपण कुकरमध्ये काढूया। यामध्ये ना एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा। एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, अर्धा चमचा हळद घालायची आणि एक चमचाभर यामध्ये मीठ घालायचं। आता या डाळीच्या 3 पट यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे डाळ भिजवल्यानंतर 1 कप जर होत असेल तर 3 कप यामध्ये पाणी घालायचं। थोडंसं यामध्ये तेल टाकते, म्हणजे या डाळी मऊसूद अशा शिजल्या जातील। आता झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, किंवा मग लो फ्लेमवरती 15 मिनिट डाळी शिजवून घ्यायची, म्हणजे डाळी छान अशा शिजल्या जातील। डाळ शिजती तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊया। तर इथे मी अर्धा भोपळा घेतलाय, आता याची साल काढून घेऊया। भोपळ्याची साल काढून अशा गोल कट करून घ्यायच्या आहेत, अशा गोल चकल्या करून घ्यायच्या आहेत। आता ना या गोल चकल्यांना असं मधून कट करायचं। तर आज आपण दालचा राईस बनवतोय, तर दालच्या मध्ये ना याच आकाराचा भोपळा कट करून टाकलेला असतो। इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय, तोही आपण एकदम बारीक कट करून घेऊया। एक टोमॅटो घेतलाय, तोही आपण बारीक कट करून घेऊया। आणि थोडीशी कोथिंबीरही बारीक कट करून घेऊया। इथे मी थोडीशी चिंच घेतली, यामध्ये पाणी घालून आपण याला भिजत ठेवूया। तर इथे कुकरच्या 2 शिट्ट्याही झालेल्या आहेत, वाफही पूर्ण निघालेली आहेत। झाकण काढून बघूया आणि हे बघा, डाळी छान मऊसूद अशा शिजलेल्या आहेत। थोड्याशा याला आपण घोटून घेऊया। तर इथे मी एक कढई गरम करून घेतली, यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया। यामध्ये 2 चमचे तूप घालते, तसं तर तुम्ही संपूर्ण तेल किंवा संपूर्ण तूप वापरलं तरीही चालेल। आता हे छान असं गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे। इथे मी 1 चमचा जिरे घेतले, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरे, 2 हिरवी विलायची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र आणि 2 वाळलेल्या लाल मिरच्या घेतल्यात। हे सगळं आता यामध्ये घालायचं आणि 1 मिनिटभर हे मसाले परतून घ्यायचे, म्हणजे खडे मसाल्यांचा फ्लेवर तेलामध्ये छान उतरेल। आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा आता छान असा परतून घ्यायचा आहे। छान असा गोल्डन कलर आला पाहिजे कांद्याला। कांद्याला छान गोल्डन कलर आला की यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि अद्रक लसूणची पेस्ट पण छान परतून घ्यायची, अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत। आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, थोडंसं मीठ घालायचं मसाल्यांपुरतं। डाळ शिजवताना आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसंच टाकायचं आणि आता टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे।
हे बघा टोमॅटो इथे छान सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालूया। 1 चमचा धणे पावडर घालायची, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा। आता हे मसाले ना छान असे परतून घ्यायचे। यामध्ये 2-3 चमचे पाणी घालते म्हणजे मसाले खाली करपणार नाहीत। मसाले छान परतले की यामध्ये जो आपण भोपळा कट करून घेतलाय तो घालायचा आणि मसाल्यांसोबत भोपळा 2-3 मिनिट परतून घ्यायचा आहे। तर इथे मी 2-3 मिनिट भोपळा परतून घेतलाय। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं। आता यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट भोपळा छान शिजवून घ्यायचा। तर 7 ते 8 मिनिट झालेले आहे आणि इथे भोपळा 80% शिजलाय, बाकी डाळीसोबत शिजला जाईल। आता यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली ना ती घालूया। व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊया। आता यामध्ये चिंचेचं पाणी घालायचं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि 2 हिरव्या मिरच्या मी मधून अशा कट करून घेतल्यात त्या घालते। हिरव्या मिरच्याची ना छान अशी टेस्ट येते दालच्यामध्ये। व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आणि परत यावर झाकण ठेवून लो फ्लेमवरती छान शिजवून घ्यायचं। आता डाळ शिजते तोपर्यंत आपण मस्त असा जिरा राईस बनवूया। त्यासाठी इथे मी 3 वाट्या बासमती तांदूळ घेतलाय। आता यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असा हा तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आज मी राईस कुकरमध्ये बनवते, त्यामुळे कुकरमध्ये 1 चमचा तूप घालायचं। तूप छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे, 1 तमालपत्र, 2 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 हिरवी विलायची घालायची आणि 10 ते 15 सेकंद फक्त हे खडे मसाले परतून घ्यायचे। आता यामध्ये मी 6 वाट्या पाणी घालते, कारण मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले होते। तांदळाचे दुप्पट पाणी घ्यायचं। एकदम परफेक्ट रेशो आहे, एकदम छान मोकळा मोकळा भात बनला जातो। पाण्याला छान उकळी आली की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घालायचे। थोडासा लिंबाचा रस घालायचा। व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आणि लो फ्लेमवरती 15 मिनिट तांदूळ शिजवून घ्यायचा, म्हणजे आपला राईस पण छान मोकळा मोकळा शिजला जाईल, चिकट वगैरे होणार नाही। असा कुकरमध्ये शिजवलं ना की पटकन बनवून तयार होतो। चला भात शिजतोय तोपर्यंत आपला इथे दालचाही बनवून तयार आहे आणि खायला तर अप्रतिम लागतो। आणि इथे भातही बनवून तयार आहे आणि हे बघा कुकरमध्ये भात शिजवूनही प्रत्येक दाणा न दाणा असा मोकळा मोकळा झालेला आहे। गरमागरम जिरा राईस आणि सोबत दालचा एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही माझी ही रेसिपी कुठून बघताय मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।